नाशिकच्या बुद्ध लेण्यांमध्ये अश्लील कृत्य, अंधार, दुर्लक्ष आणि इतिहासाची दुर्दशा. नाशिक एक पवित्र ऐतिहासिक शहर. पण तुम्हाला माहितीये का, जिथे भगवान बुद्धांचा इतिहास आहे त्या बुद्ध लेण्यांमध्ये आज तरुणांकडून अश्लील कृत्य होत आहेत. अंधार आहे, सुरक्षेचा अभाव आहे आणि प्रशासनाकडून पूर्ण दुर्लक्ष होत आहे. नाशिकची बुद्ध लेणी म्हणजे भारताच्या प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अमूल्य वारसा. ही लेणी हजारो वर्षे जुनी आहेत. येथे भिक्षूंनी ध्यान केले, धर्माचा प्रचार केला आणि भारताचा इतिहास घडला. पण आज हा इतिहास धुळीत जातोय. आज या लेण्यांमध्ये पुरेसा उजेड नाही, सीसीटीव्ही नाही, सुरक्षा नाही. अंधाराचा फायदा घेऊन काही तरुण अश्लील कृत्य करत आहेत. भिंतींवर नाव लिहिले जाते, कचरा टाकला जातो, दारू, सिगारेट सगळं चालू आहे. ही केवळ अश्लीलता नाही तर आपल्या इतिहासाचा अपमान आहे. प्रश्न असा आहे की प्रशासन कुठे आहे? पर्यटन विभाग काय करतोय? लेण्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाय आहेत? जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या हा अमूल्य वारसा नष्ट होईल. बुद्ध लेणी हे फक्त पर्यटन स्थळ नाही, ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी मिळून हे जपायला हवे. जर तुम्हीही असे प्रकार पाहिलेत तर प्रशासनाला कळवा, सोशल मीडियावर आवाज उठवा. इतिहास जपला नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. नाशिकच्या बुद्ध लेण्यांचे संरक्षण करा, आज नाही तर कधीच नाही. हा व्हिडिओ शेअर करा, प्रशासनाला टॅग करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत लिहा. धन्यवाद.